आज बारामती अॅग्रोच्या संदर्भातली तारीख होती, आदिनाथ संदर्भातली. हो. नेमकं काय काय त्याची अपडेट? आज बारामती अॅग्रोच्या म्हणजे आदिनाथ कारखान्याच्या संदर्भामध्ये हं. आपल्याला 16 तारखेचा हं. पर्यंत आपल्याला स्टे मिळाला होता. हां, हां. आज देखील आपण कोर्टामध्ये ज्यावेळेस सुनावणी सुरू झाली त्यावेळेस देखील आपण थोडंसं हं. बारामती अॅग्रोच्या वकिलांनी बऱ्यापैकी तिथं हं. कोर्टासमोर काही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हं, हं. आणि काय हा कारखाना कसा कॉपरेटिव्ह राहिला पाहिजे अशा पद्धतीचं थोडंसं आर्ग्युमेंट चांगल्या पद्धतीनं झालंय. हां, हां. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबी ऐकून हं. एम-एस-सी बँकेच्या पण वकिलाला त्यांना काहीतरी त्यांचा जो लीगल ॲडवायझर आहे, हं, हं. तो देखील त्यांना काहीतरी नवीन अपॉइंट करायचं हं. असं सुद्धा त्या ठिकाणी कोर्टापाशी बोललं गेलं. हं, हं. आणि त्यामुळे कोर्टाने पुन्हा एकदा आपल्याला हं. 1 जुलैपर्यंत ह्याला हं. स्टे हा कंटिन्यू केलेला आहे. ओके, ओके. त्यामुळं आदिनाथच्या दृष्टीने हं. हा आदिनाथ कारखाना वास्तविक पाहता हं. सभासदांचा राहिला पाहिजे असं पूर्ण तालुक्यातल्या 30,000 सभासदांचं या ठिकाणी हं. मत आहे. हं, हं. आणि तशा पद्धतीनं सुद्धा वास्तविक पाहता हं. ह्या सगळ्या गोष्टीचा खटाटोप विद्यमान आमदार नारायण पाटील हं. हे त्या कारखान्याचे चेअरमन असल्यामुळं हं. वास्तविक पाहता आदिनाथ कारखाना सभासदांचा राहण्याकरता हं. त्यांनी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे, पण तसं हं. वाटत नाहीये आणि तसं करताना त्या ठिकाणी दिसत नाही. मला कुठंतरी कळालेलं आहे की बाबा त्यांनी पण हं. काहीतरी आदिनाथच्या बाबतीमध्ये हं. हालचाली चालू आहेत त्यांच्या हं. दाखल करण्याच्या. पण आता देखील आम्ही बघितलं, पण तशा पद्धतीनं कुठेही त्यांचं त्या ठिकाणी कोर्टामध्ये हं. याचिका वगैरे काही दाखल झालेली दिसत नाहीये. हं. हं. त्याच्यामुळे आज 30,000 लोकांच्या हं. अस्तित्वाचा आणि आदिनाथच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हं. हं. वास्तविक पाहता हा कारखाना हं. ओंकार शुगर हं. हं. या कंपनीकडे हं. त्या ठिकाणी त्यांनी टेंडर आलेलं आहे असं कळतंय खात्रीलायक. हं. हं. आणि त्या ओंकार शुगरच्या माध्यमातून जरी टेंडर आलं असलं तरी ह्याच्या मागं करता वेगळीच व्यक्ती आहे. हं. हं. आणि त्या व्यक्तीच्या जर हा ताब्यामध्ये कारखाना गेला हं. तर आदिनाथ कारखान्याच्या 30,000 सभासदांची या ठिकाणी हं. अस्मिता हं. या ठिकाणी हं. काय म्हणतो त्याला आपण की बाबा आज 10,000 जरी रुपये एका सभासदाची शेअरची किंमत म्हणलं तरी साधारणतः हं. 30 कोटी रुपये ह्या आदिनाथ कारखान्यामध्ये या करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शेअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचे भरलेले आहेत. हं. आणि मग ह्या माध्यमातून जर आपण विचार केला हं. तर आज कवडीमोल किमतीने आदिनाथ कारखान्याची जर व्हॅल्युएशन आज बघितली हं. तर माझ्या माहितीप्रमाणे 450 ते 500 कोटीची एकंदरीत व्हॅल्युएशन किंवा नवीन रेडी रेकनर प्रमाणे त्याचा दर निघू शकतो. हं. कारण प्राईम लोकेशन मध्ये आदिनाथ कारखान्याचं जे काय हं. त्या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे हं. ते अतिशय हायवेच्या कडेने आहे. हं. आणि सगळ्यात जास्त फ्रंट तर आदिनाथ कारखान्याच्या रस्त्यालगत आहे. बरोबर. आणि म्हणून कारखाना जर हा 120 आणि 122 कोटीला जर हं. लिलावामध्ये जर जात असेल हं. तर हे करमाळा तालुक्याच्या सभासदांच्या दृष्टीने अतिशय हं. वाईट दिवस आहे किंवा वाईट वेळ आपल्यावरती आलेली आहे असं मला वाटतंय. हं. म्हणून हा कारखाना सभासदांचा राहावा हं. हीच बारामती अॅग्रोची हं. पहिल्यापासूनची तळमळ आहे. हं. पण मधली काही लोक त्याच्या पद्धतीने वेगळा विपर्यास करतात. हं. आदिनाथने दावा दाखल का केला, बारामती अॅग्रोने दावा दाखल का केला हं. वगैरे वगैरे. पण ह्याच्या मागची जर पार्श्वभूमी बघितली हं. तर आदिनाथ कारखाना हा सभासदांचाच राहिला पाहिजे. हं. आणि तो हं. कुठल्या तरी कंपनीला चालवण्यामध्ये दिला तर हं. निदान त्या सभासदांचं कर्ज फिटेपर्यंत हं. आणि कर्ज फिटल्यानंतर ह्या सभासदांचं अस्तित्व अबाधित राहील. हं. हं. अन्यथा जर हा विक्री झाला हं. तर त्याच्यामध्ये इथं हं. काही आदिनाथच्या सभासदांना त्याच्यावर अधिकार राहणार नाही. हं. म्हणून आज ना उद्या ह्याचं कर्ज फिटेल. हं. जर चालवायला दिला तर त्याच्या पद्धतीने एखादी कंपनी चांगली चालवायला दिलं तर त्याच्यामध्ये हं. 10-5 वर्षानंतर हे कर्ज नील झाल्यानंतर तो कारखाना पुन्हा सभासदांचा राहील. हं. हं. अशा पद्धतीच आमची भावना आहे. हं. परंतु विद्यमान आमदारांनी त्या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजेत. हं. त्यांची राजकीय ताकद पणाला लावली पाहिजे हं. आणि आदिनाथ कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे. हं. अशा पद्धतीचे प्रयत्न जर नाही केले हं. तर भविष्यामध्ये हं. जो कोणी या कारखान्यामध्ये जर हं. विक्रीला निघाला हं. त्याचं सर्वस्वी पाप, त्याचं सर्वस्वी काय जी जबाबदारी हं. त्या विद्यमान संचालकावरच राहणार आहे. हं. आणि मग अशा पद्धतीने इलेक्शन मध्ये तुम्ही हं. वेगवेगळ्या पद्धतीने आश्वासनं दिली. हं. तालुक्यामध्ये सांगितलं की मी सोन्याचा धूर काढील, हं. मी कारखाना हा सभासदांचा चालवेल, हं. कारखाना 1 नंबर चालवेल, अशा पद्धतीची आश्वासनं हं. भरपूर त्यावेळेस इलेक्शन मध्ये दिली गेली. हं. आणि सभासदांनी ह्याच गोष्टीचा विचार करून त्यांच्यावर विश्वास टाकलेला दिसतोय. हं. आणि हं. तो विश्वास आज जर बघितलं हं. तर तो अतिशय
वाईट परिस्थिती आदिनाथच्या आजच्या या हम्म. परिस्थितीमध्ये दिसते. हम्म. आज ना उद्या हा कारखाना जर लिलावामध्ये गेला तर कवडीमोल किमतीने हा कारखाना जाणार आहे. त्यामुळे आदिनाथ पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं बारामती अॅग्रोच्या विरोधामध्ये बचाव समिती तयार झाली. मी तुम्हाला सांगतो त्यावेळेचे कार्यकारी संचालक माजी डांगे साहेब यांना देखील फोनवरनं मी बोललोय की ज्या पद्धतीनं तुम्ही आदिनाथ कारखान्याला आमच्या बाबतीमध्ये जसा विरोध केला की हा कारखाना सरकार शेतकऱ्याचा राहिला पाहिजे, सभासदांचा राहिला पाहिजे, तो मालकीचा राहिला पाहिजे, जे प्रयत्न झाले तसे प्रयत्न तुम्ही करा. परंतु त्यांनी मला सांगितलं फोनवरून की जे मी मागं चूक केली ती फार मोठी चूक केलेली आहे. आणि त्यांनी मला फोनवरती बोलले की मी म्हणलं तुम्ही आदिनाथ कारखाना हा बारामती अॅग्रोच्या ताब्यामधून जात असताना तुम्ही सगळ्यात पुढे होता, अग्रेसिव्हली होता आणि तुम्ही विद्यमान आमदाराकडे जात होता. म्हणले मी त्यांच्याकडे जाऊन फार मोठी चूक केलेली आणि आदिनाथ कारखाना वाचला पाहिजे अशी माझी आज पण भावना आहे. पण माझं वय झालंय, मी आता काही करू शकत नाही. पण जे चाललंय ते अतिशय वाईट चाललंय अशा सुद्धा भावना माझ्याजवळ त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे त्यांना देखील या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे आणि ते सुद्धा म्हणतात की आता जे चाललेलं आहे अतिशय चुकलोय आणि आम्ही चूक केली, नारायण पाटलाच्या ताब्यामध्ये कारखाना देऊन चूक केली, अशा पद्धतीच्या भावना देखील डांगे साहेबांनी माझ्यापाशी व्यक्त केल्यात. पाहिजे तर तुम्ही त्यांना खातरजमा करू शकता. कारण अशा पद्धतीनं आदिनाथच्या बाबतीमधल्या ह्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या अतिशय वाईट चाललेल्या आहेत आणि म्हणून विद्यमान आमदारांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण ते चेअरमन आहेत आणि हा कारखाना वाचला पाहिजे हीच भावना आमची आहे. आता बघू 16-1 जुलैला पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा वकील उभा करून पुन्हा एकदा आदिनाथ कारखाना कशा पद्धतीने सभासदाच्या मालकीचा राहील हेच बारामती अॅग्रोचे प्रयत्न राहतील. अशाच पद्धतीनं पुढची काय दिशा होती ते आपण पाहून तुम्हाला मी त्यानंतर तुम्हाला मी जे काय तिथल्या DRT कोर्टामधले जे काय हालचाली त्यानंतर तुम्हाला मी सांगेल. आज जी सुनावणी झाली त्यावेळेस पाटील गटाकडून किंवा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडून कोण होतं का बाजू मांडण्यासाठी? अजून तिथं हालचाली काही त्यांच्या माध्यमातून काही रीट दाखल झाले असं मला वाटत नाही. तरी देखील त्यांचं काहीतरी प्रयत्न आहेत असं मला बाहेरून कळतंय. परंतु मला खात्रीला आहे का अजून काही माहित नाहीये. आता कशा पद्धतीने याचिका दाखल करणार आहे, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांनी काय काय त्याच्यामध्ये मुद्दे ऍड केलेत हे अजून आम्हाला काही मिळालेलं नाही. ज्यावेळेस तो काही त्यांना दाखल केलेला आहे जे काही याचिका आहे ती आम्हाला मिळाल्यानंतर ह्याच्यानंतरचा खुलासा आपण करू. पण त्यांच्याकडे काय माहिती असेल तर त्यांनी द्यावी तुम्ही त्यांना विचारून. पण माझ्याकडे तर काही खात्रीलायक माहिती नाही आणि अशा पद्धतीने फक्त बारामती अॅग्रो त्याच्यामध्ये क्रॉस करतोय. पण तालुक्यामध्ये बारामती अॅग्रोच्या बाबतीत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत, अफवा गैरसमज केले जात आहेत. वास्तविक पाहता हा जर कारखाना बारामती अॅग्रोनी चालवला असता तर आज कारखाना नील दिसला असता, कर्जमुक्त दिसला असता आणि विद्यमान बोर्डाच्या ताब्यामध्ये तो कारखाना आज दिसला असता आणि 500 ते 550 कोटीची प्रॉपर्टी सभासदांच्या मालकीची अबाधित राहिली असती. एवढंच आम्हाला पुन्हा सांगू शकतो ठामपणे. पण तसं आज झालेलं दिसत नाही. बारामती अॅग्रोने आज सुनावणीवेळी जी काय बाजू मांडली ते नेमके बारामती अॅग्रोने आज बाजू काय मांडली तिथे? बारामती अॅग्रोनी बाजू मांडली की बाबा हा कारखाना कशा पद्धतीनं आमचा त्याच्यावर अधिकार आहे, कशा पद्धतीनं आम्हाला डावललं गेलंय ह्या सगळ्या सिस्टीम मधून. आज बी कोर्टाने त्यांना काही गोष्टीमध्ये क्रॉस केलेलं आहे की बाबा हा कारखाना जर तुमचा अबाधित राहायचा असेल तर बँकेला विचारलं. आज त्याच्यामध्ये NCDC बँकेचे वकील पण त्या ठिकाणी आज आर्ग्युमेंट करत होते आणि कोर्टाने देखील त्यांना विचारलं जर बारामती अॅग्रोला कारखाना चालवाय दिला तर ज्या पद्धतीनं त्यांनी तुम्हाला अग्रीमेंट केलंय तर तरी सुद्धा तुमचे पैसे वसूल होऊ शकतात असा मिस्किलपणे कोर्टाने त्यांना विचारलेला आहे. आता त्याच्यामध्ये बँक काय बाजू मांडते, बँकेला किती विश्वास आहे, हा शेवटी हा कारखाना बँकेने जप्त केलेला आहे आणि आज तो लिलाव प्रक्रियेमध्ये त्यांच्या अधिकारामध्ये जे काही त्यांना अधिकार आहेत त्या अधिकारात त्यांनी ते आज बाजू मांडलेली आहे. पण कोर्टाने सुद्धा त्यांना विचारलं की बारामती अॅग्रोला जर दिला तर त्यांच्या भाड्यापोटी सुद्धा तुमचे पैसे वसूल होऊ शकतात. आता त्याच्यामध्ये हे जर स्टँड तुम्हाला पुन्हा एकदा जर ह्या संचालकांनी किंवा कारखान्याने जर बाजू भक्कमपणे मांडली तर बहुतेक त्याला यश येऊ शकतं. पण शेवटी ह्यांची मानसिकता काय आहे, ह्यांच्या पडद्या मागून काय वेगळे व्यूहरचना आहेत का, ज्या पद्धतीनं चाललेलं आहे हे कुठेही आमदाराला विश्वासात घेतल्याशिवाय ह्या गोष्टी हालचाली होऊ शकत नाहीत. हा आमचा आरोपच आहे पहिल्यापासून. अशा पद्धतीनं सगळ्या सभासदांचं जर म्हणणं आहे किंवा ऊस उत्पादकाचं म्हणणं आहे हा कारखाना राहिला पाहिजे. वास्तविक पाहता एखादा वर्ष जरी कारखाना मागं पुढे राहिला तरी सभासदांना फार काय फरक पडणार नाही. पण हा कारखाना जर विक्री केला तर सभासदाचा पूर्ण अधिकार त्याच्यावर गमावला जाईल.
ओके. आज 30,000 लोकांनी पैसे भरलेत आदिनाथमध्ये. हं. सगळे सत्तांतर झाली हं. आणि ते सगळ्याला वाटतं की आदिनाथ कारखाना हा शेतकऱ्याच्या मालकीचा, सभासदाच्या मालकीचा राहिला पाहिजे. हं. तेवढं मंदिर उभा जे आहे, कारण हं. त्याचं प्राईम लोकेशन आहे. हं. त्याची हं. व्हॅल्युएशन फार मोठी आहे. हं. 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 त्यामुळे हा कारखाना सभासदांचा राहावा अशी सगळ्या करमाळा तालुक्यातल्या सभासदांची आज इच्छा आहे. हं. हं. ओके, ओके. धन्यवाद आबा. धन्यवाद. धन्यवाद.